क्या सिलेबस तो आपको मालूम है, इसमें क्या है सिलेबस में? देखो सिलेबस में क्या है, इसमें nth ऑर्डर डेरिवेटिव, जो फर्स्ट पॉइंट हो गया nth ऑर्डर डेरिवेटिव ऑफ स्टैंडर्ड फंक्शंस। स्टैंडर्ड फंक्शन, स्टैंडर्ड फंक्शन मतलब क्या है? साइन एक्स है, कॉस एक्स है, एक्स प्लस बी है, इसे हम क्या कहते हैं? स्टैंडर्ड फंक्शन। ओके, ले सेकंड सर। है डेरिवेटिव ऑफ अलजेब्रिक फंक्शन। डेरिवेटिव ऑफ अल्जेब्रिक फंक्शन। अल्जेब्रिक फंक्शन्स म्हणजेच काय असेल? अल्जेब्रिक फंक्शन्स कोणतं आपण ए एक्स प्लस बी असेल, त्यानंतर ए एक्स स्क्वेअर असेल, फाईव्ह एक्स प्लस सिक्स असेल, तर त्याला मग काय म्हणतात? अल्जेब्रिक फंक्शन्स. नेक्स्ट आहे डेरिवेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. nth डेरिवेटिव्ह आहे हा प्रत्येक वेळेस. लिहून घ्यायचं आहे सर, हा लिहून घ्यायचं आहे. हा घ्या की, लिहून घ्या की. ऑलरेडी मी दिले ना तुम्हाला, सिलेबस दिलेला आहे का ऑलरेडी? मैंने पहले सर लिख के लिया होगा तो रहने दो, होय सर दिलाय. हाँ थोड़ा सा क्या कर दो फिर, जो रहने तो कोई ज़रूरत नहीं फिर. अब डिस्कस करेंगे थोड़ा सा और स्टार्ट करेंगे. डेरिवेटिव ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नेक्स्ट है लिबनिज रूल, लिबनिज थ्योरम विदाउट प्रूफ. लिबनिज थ्योरम विदाउट प्रूफ मतलब इसके सिर्फ एग्जांपल में हमें यूज करना है उसको. ओके, इसको प्रूफ नहीं है हमारे पास, प्रूफ नहीं करना हमें. और लास्ट में मीन वैल्यू थ्योरम. इतना सिलेबस है. फर्स्ट nth ऑर्डर डेरिवेटिव ऑफ स्टैंडर्ड फंक्शन है, उसके बाद डेरिवेटिव ऑफ अलजेब्रिक फंक्शंस है, डेरिवेटिव ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस है, लिबनिज थ्योरम और मीन वैल्यू थ्योरम. ये होगा 5 मार्क्स के लिए, ये होगा 3 मार्क्स, ये 3 मार्क्स और ये 3 मार्क्स. ओके, और इसमें ऑब्जेक्ट भी होंगे 3 मार्क, 2 to 3 मार्क्स के ऑब्जेक्ट भी हो सकते हैं इसमें. टोटल हमें थ्योरी 13 मार्क्स का ये पेपर है, विथ ऑप्शंस 15 या 16 मार्क्स का होगा. ओके, बेसिक थिंग इंट्रोडक्शन इसके लिए क्या है? सक्सेसिव डिफरेंशिएशन में आपको डेरिवेटिव आना बहुत जरूरी है. डेरिवेटिव आपल्याला डेरिवेटिव जर आला तरच पुढे जमणार आहे, नाहीतर काही जमणार नाही आहे. तुम्ही 12th मध्ये शिकलेला असालच डेरिवेटिव. तुम्हाला झाले ना डेरिवेटिव फॉर्मूले पार्ट है सगळे, सर्व फॉर्मूले आपके आपको मालूम है ना सर? में फॉर्मूले याद है सब? ठीक है, उसके लिए पहले हम थोड़ा सा बेसिक लेंगे और उसके बाद हम फॉर्मूले लेंगे. ओके, बेसिक थिंग इसमें क्या देगा? फर्स्ट क्या मालूम होना चाहिए? फंक्शन. फंक्शन पे क्या करते हैं हम? लिमिट अप्लाई करते हैं तो हमें डेरिवेटिव मिलता है ना. तो फंक्शन, अब फंक्शन के देखो दो पार्ट्स होंगे. फंक्शंस मतलब कॉम्बिनेशन ऑफ कांस्टेंट एंड वेरिएबल्स. सिंपल. एव्हरी एलिमेंट इन सेट ए हा युनिक एलिमेंट इन सेट बी. ॲक्च्युअल डेफिनेशन आहे, पण ती काय डेफिनेशन घ्यायची गरज नाही. इथे फक्त काय करा, फर्स्ट पॉईंट टाका, इंट्रोडक्शन म्हणा. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू वाय.
किंवा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे फॉर एफ फंक्शन्स मध्ये काय असतं, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता मी डिटेल्स काय सांगत नाही, मला डिटेल्समध्ये जायची गरज नाही कारण तुम्हाला 12th मध्ये झालेलं आहे. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. ते माहिती आहे ना. डिपेंडंट व्हेरिएबल आणि एक्स कसला असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल. इंडिपेंडंट व्हेरिएबल. देखो याच्यात फर्स्ट काय असणार आहे, एक फर्स्ट पार्ट आहे तो व्हेरिएबल. फंक्शन मधला फर्स्ट पार्ट काय, व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय असतं, चेंज इन क्वांटिटी. व्हेरिएबल म्हणजे काय असणार आहे, चेंज इन क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. ओके. ब्रॅकेटमध्ये काय असेल, चेंज इन क्वांटिटी. एखादी क्वांटिटी दिली असेल, त्या क्वांटिटीत काय होतं, चेंज. त्याला आपण काय म्हणतो, चेंज इन क्वांटिटी. आता यासाठी काय असेल, सिम्बॉल आपण कोणते कोणते यूज करतो, एक्स वाय झेड असेल, टी असेल, यू असेल, व्ही डब्ल्यू असेल. यू व्ही डब्ल्यू पण आपण कधी कधी कॉन्स्टंट पण यूज करतो आणि मॅक्झिमम यू हॅव टू यूज ॲज अ व्हेरिएबल. एक्स वाय झेड टी यू व्ही डब्ल्यू आर. ओके. त्यानंतर काय असेल, 5 असेल, साय असेल, फाय असेल, साय. अजून एक असतो झाय एक असेल, फाय साय आणि झाय. झाय म्हणतो. ओके. नेक्स्ट काय, कॉन्स्टंट. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटचं कॉम्बिनेशन म्हणजे फंक्शन्स थोडक्यात. देन कॉन्स्टंट. पण कॉन्स्टंट म्हणजे काय असेल, 2 पार्ट्स आहेत आणि हेच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस इम्पॉर्टंट पार्ट्स म्हणजे काय असणार आहे, कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट म्हणजे एक पार्ट कोणता असतो, प्युअर कॉन्स्टंट. आणि दुसरा जो काय असणार आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आता प्युअर कॉन्स्टंट म्हणजेच काय, आता फर्स्ट कॉन्स्टंटचे कॉन्स्टंट आपण कशाला म्हणतो, डू नॉट चेंज इन क्वांटिटी. नॉट चेंज इन क्वांटिटी. नॉट चेंज इन क्वांटिटी. नॉट चेंज इन क्वांटिटी. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट. ओके. आता कॉन्स्टंट मध्ये 2 पार्ट्स आहेत. फर्स्ट वन इज प्युअर कॉन्स्टंट अँड सेकंड वन इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट. प्युअर कॉन्स्टंट म्हणजे विच इज नॉट चेंज. आता सपोज अपन ओनली 2 वैल्यू कंसिडर के लिए, 2 3 4. तुम्हें कुटे जा, कहाँ पे भी जाओ आप, 2 की वैल्यू 2 ही रहेगी, या चेंज नहीं होने वाली है. आप महाराष्ट्र में तो 2 की वैल्यू 2 है, आप पंजाब में तो 2 की वैल्यू 3. ऐसा नहीं है ना, पंजाब में गए तो भी 2 की वैल्यू 2 ही है. ओके. उसके बाद हमने बेंच कंसिडर कर दे तो बेंच भी क्या रहता है, कांस्टेंट रहता है. टेबल कंसिडर कर सकते हो आप होम कंसिडर कर सकते हो. ये क्या हो रहा है, एक कांस्टेंट है ना, वो अपनी जगह नहीं चेंज करते, तो उनको हम क्या कहते हैं, प्योर कांस्टेंट. अब इसके जो सिंबल से हम यूज करते थे ए बी सी डी, उसके बाद ई भी यूज करते, कभी कभी के यूज करते, एल एम एन है, एल एम एन. उसके बाद अल्फा बीटा गैमा, इसे हम यूज करते हैं. कभी कभी ये अल्फा बीटा गॅमा हम व्हेरिएबल में यूज करते हैं. हा, प्युअर कॉन्स्टंट मध्ये काय असेल, 2 असेल, त्यानंतर नेक्स्ट काय असेल, टेबल असेल, कार असेल. ह्याला काय म्हणतो तुम्ही, प्युअर कॉन्स्टंट. ती स्वतःहून ती स्वतःची जागा चेंज करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, प्युअर कॉन्स्टंट.
next part is arbitrary constant. Arbitrary constant means बघा, if we force apply on a bench, then bench will change the position from point A to point B. अगर हमने बेंच पे फोर्स अप्लाई कर दिया तो बेंच क्या हो जाएगा, एक जगह से दूसरी जगह पे चला जाएगा ना, तो वो क्या हो गया, कांस्टेंट होके भी वो क्या हो गया, वेरिएबल हो गया ना, तो उसे हम क्या कहेंगे, उस बेंच को आर्बिट्री कांस्टेंट कहेंगे। आर्बिट्री कांस्टेंट क्यों कहेंगे उसको, क्योंकि एक्चुअल में वो कांस्टेंट है, लेकिन हम क्या करते हैं, उसको फोर्स अप्लाई कर देते हैं ना, तो फोर्स अप्लाई करने की वजह से वो क्या कर रहा है कि अपनी जगह पोजीशन चेंज कर रहा है ना। If you apply the force on bench will be change its position from A point to B point. That means bench is a variable, but in first definition we consider the bench is a constant. In this condition we have to take bench is a variable. So that's why there is a two names. First one is a pure constant and second one is arbitrary constant. वो क्या कर रहा है, कांस्टेंट होके भी चेंज हो रहा है ना, तो इसके लिए दो जो नेम है ना हमने चेंज कर दिया फिर इसमें। एक्चुअली में वो कांस्टेंट है, प्योर कांस्टेंट है, वो अपनी जगह खुद नहीं चेंज करता, तो वो प्योर कांस्टेंट ही है। ओके, बट क्या कर रहे हैं हम, फोर्स अप्लाई करने के बाद वो चेंज हो रहा है ना, तो उसके लिए दूसरा एक और नेम चूज करना होगा, इसलिए हम वो क्या चूज करते हैं, उसको आर्बिट्री कांस्टेंट बोलते हैं उसको, आर्बिट्री कांस्टेंट। आर्बिट्री कांस्टेंट मतलब क्या है, वो कांस्टेंट होके भी क्या हो रहा है, चेंज हो रहा है, तो उसे हम क्या कहते हैं, आर्बिट्री कांस्टेंट। अगर हम मैंने रियल लाइफ का एग्जांपल दे दिया, अब हम मैथ्स में एग्जांपल कैसे ले सकते हैं, देखो यहाँ पे ए एक्स स्क्वायर है ना, ए एक्स स्क्वायर, तो यहाँ पे देखो जो ए है ना, ए, तो उसे हम क्या कहेंगे, आर्बिट्री कांस्टेंट कहेंगे। देखो ए के क्या कहेंगे हम, आर्बिट्री कांस्टेंट। क्यों आर्बिट्री कांस्टेंट कहेंगे, क्योंकि एक्चुअल में ए इज अ वेरिएबल है, सॉरी कांस्टेंट है। देखो यहाँ पे ए एक्स स्क्वायर, फॉर एग्जाम्पल लेता हूँ मैं ए एक्स स्क्वायर, अगर आपने एक्स एक्स इंडिपेंडेंट वेरिएबल है, वो वेरिएबल है, ओके, एक्स की जगह पे आप 1 2 3 पुट कर सकते हो ना, तो ए क्या, 1 पुट करने के बाद ए मिलेगा, 2 पुट करने के बाद 2a मिलेगा, 3 पुट करने के बाद 3a मिलेगा, 4 पुट करने के बाद 4a मिलेगा। वो चेंज हो रहा है ना, एक्चुअल में वैल्यू इसकी ए एक्स स्क्वायर थी, लेकिन वो एक्स की जगह पे वैल्यू पुट करने के बाद वो एक बार ए हो रहा है, उसके बाद 2a हो रहा है, जिसके बाद 3a हो रहा है, 4a हो रहा है, तो चेंज हो रहा है ना। इसका मतलब उसे क्या कहते हैं हम, उस ए को arbitrary constant. Next, suppose 2x. टू एक्स होगा, 7x होगा, साइन 2 साइन x होगा, तो इसमें जो a दिया हुआ है ना, सॉरी कांस्टेंट जो वैल्यू दी है उसे हम क्या कहते हैं, आर्बिट्री कांस्टेंट। कंसेप्ट समझ लगा क्या है, तो कंसेप्ट समझ में आया आपको। प्योर कांस्टेंट किसे कहते हैं और आर्बिट्री कांस्टेंट किसे कहते हैं। अगर सिंपल कांस्टेंट के मल्टीपल में अगर वेरिएबल है तो उस कांस्टेंट को क्या करना है, हमें आर्बिट्री कांस्टेंट करना है। अगर नहीं है तो उसे हम क्या कहेंगे, कांस्टेंट, प्योर कांस्टेंट कहेंगे। अभी आप एक एग्जांपल देख सकते हो, उसमें ए और बी क्या है, आर्बिट्री कांस्टेंट है, और सी क्या है, प्योर कांस्टेंट है, क्योंकि उसमें मल्टीपल में कोई नहीं है। लेकिन ए और बी के मल्टीपल में क्या है, वेरिएबल्स है। अगर कांस्टेंट के मल्टीपल में वेरिएबल रहते हैं तो उस कांस्टेंट को हम क्या कहते हैं, आर्बिट्री कांस्टेंट कहते हैं। यहाँ तक हो गया। टेबल क्रिएट करो एक एज इट इज, इसको लिख लो, ये लिहून घ्या, हे हाय असं स्टेप बाय स्टेप, आणि काय अडचण जर असेल आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि प्युअर कॉन्स्टंट बद्दल तर विचारू शकता। टॉपिकचं नेम काय आहे सर? सक्सेसिव्ह डिफरेन्शिएशन टाकलं होतं ना तुम्ही, नव्हता लेक्चरला स्टार्टिंगला। हा सर नव्हते. डिफरेन्शिएशन, सक्सेसिव्ह डिफरेन्शिएशन। सर किती मार्क आहे? सर प्युअर कॉन्स्टंट मध्ये काय लिहिलंय सर ते? प्युअर कॉन्स्टंट 2 आहे, 2 हे टेबल आहे, हे कार आहे।
तर ते ए बी सी आहे. Not change in quantity. तर ते प्युअर कॉन्स्टंट झालं सांगायचं. काय आलं? प्युअर कॉन्स्टंट अजून एकदा सांगा म्हणलो. प्युअर कॉन्स्टंट म्हणजे काय? एक कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू जी कधी चेंज होत नाही त्याला आपण काय म्हणतो? प्युअर कॉन्स्टंट. आपण 1 2 3 100 कोणती व्हॅल्यू घ्या ना, ते प्युअर कॉन्स्टंट आलं, कारण ते चेंज होत नाही कुठे गेलं तुम्ही तर. 2 ची 2च व्हॅल्यू राहते. त्यानंतर तुम्ही बेंच घेतले असतील, टेबल घेतला असेल एखादा, तर तो काय प्युअर कॉन्स्टंट, तो स्वतः काही चेंज होत नाही त्याच्यामध्ये, स्वतःहून तो चेंज होत नाही, पण तुम्ही त्याला जर फोर्स वगैरे अप्लाय केला तर तो चेंज होतो. त्याला आपण काय म्हणतो? प्युअर कॉन्स्टंट. आपण सपोज होम घेतलं असेल घर, तर ते घर काही चेंज होत नाही. बेंच घेतला तुम्ही, टेबल घेतला, त्यानंतर तुम्ही ब्लॅकबोर्ड घेऊ शकता, ते काय स्वतःमध्ये चेंज होत नाही त्याच्या काय. पण तुम्ही जर त्याला फोर्स अप्लाय वगैरे केला तर तुम्ही त्यामध्ये चेंज होणार, तुम्ही उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवताय. पण तो ऍक्च्युअल मध्ये कॉन्स्टंट आहे, पण तुम्ही काय केला? उचलून त्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवला, तर तो काय झाला? आर्बिट्ररी कॉन्स्टंट झाला त्यावेळेस. ऍक्च्युअल मध्ये तो असताना कॉन्स्टंट होता, पण आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे त्यावर तो काय झाला? व्हेरिएबल झाला, म्हणून त्याला काय म्हणायचं? आर्बिट्ररी कॉन्स्टंट. नेक्स्ट पॉइंट आहे का? डेरिवेटिव ऑफ स्टैंडर्ड फंक्शन. डेरिवेटिव ऑफ के काय असतो? 1 डेरिवेटिव ऑफ के कांस्टेंट है, के इज अ कांस्टेंट. Zero. Zero. झिरो झिरो. to 0. K is a constant. d by dx of x is equal to 1 1. 1. 1 d by dx of kx. k constant k आता हे k म्हणजे क्या होता? कांस्टेंट. डेरिवेटिव ऑफ कांस्टेंट फंक्शन इज क्या होता है? 0 रहता है के, लेकिन यहाँ पे k क्या है? वेरिएबल है, तो सिर्फ हम वहाँ पे k एज इट इज रखते हैं ना उसको, क्योंकि ये आर्बिट्री कांस्टेंट है, तो k एज इट इज रखेंगे और x का डेरिवेटिव क्या रहता है? 1 रहता है, तो 1 हम नहीं लिखा तो भी चलता है, लेकिन यहाँ पे एक एग्जांपल के तौर पे हम लिख सकते हैं. k dy dx ऑफ kx. देखो यहाँ पे k इज इक्वल टू 0, डेरिवेटिव ऑफ k क्या रहता है? 0 रहता है. ओके, और डेरिवेटिव ऑफ kx, k क्या आर्बिट्री कांस्टेंट है, तो k को एज इट इज रखेंगे और x का डेरिवेटिव कितना रहता है? 1. तो यहाँ पे लिखेंगे k. म्हणजे जर बघा, जर आर्बिट्री कॉन्स्टंट असेल, आर्बिट्री कॉन्स्टंट कसं ओळखायचं? तर त्याच्या मल्टिपलला जर व्हेरिएबल असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणणार. तर अशा वेळेस काय करायचं? त्यावेळेस तुम्ही डेरिवेटिव्ह फाइंड करताय, तर त्यावेळेस काय करायचं? के ला काय करायचं? ॲज इट इज ठेवायचं आणि जो व्हेरिएबल आहे त्याचा डेरिवेटिव्ह घ्या. त्यासाठी तुम्हाला आर्बिट्री कॉन्स्टंट आणि प्युअर कॉन्स्टंट मधला फरक समजायला पाहिजे. प्युअर कॉन्स्टंट म्हणजे ज्या मल्टिपलला व्हेरिएबल नसतं, आणि आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे? ज्या मल्टिपलला व्हेरिएबल असतं त्याला आपण आर्बिट्री कॉन्स्टंट म्हणतो. आणि त्यांचा डेरिवेटिव्ह घेताना काय करतो? आर्बिट्री कॉन्स्टंटला बाहेर ठेवतो आपण आणि फक्त x चा डेरिवेटिव्ह घेतो. x असेल, sin x कोणती व्हॅल्यू असते त्याचा आपण डेरिवेटिव्ह घेतो. d by dx of
x raised to n. Nx n minus 1. n minus 1. n minus 1. आता हा इम्पॉर्टंट आहे कारण मॅक्झिमम एक्झाम्पल ह्याच्यावर असते या फॉर्म्युल्यावरती. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 8 काय तर 8x raised to 7. 7. क्या करना है, सिर्फ हमें जो पावर है मल्टीपल कर दो और पावर में 1 माइनस कर दो. ये पावर है, इसको हमने मल्टीप्लाई में लिया और इसमें से एक कम करना है. x रेस टू 9 9x रेस टू 8 x रेस टू 100 काय होणार हो? 100x raised to 99. ओके. x रेस टू -3 -3x -4. हा -4 आहे -2 घ्यायचा कारण -3 -1 काय होणार -4 -x रेस टू -4 -3 x रेस टू -4. नेक्स्ट x रेस टू -7 -7x raised to -8. -8 म्हणजे ऍड करा कारण मायनस मायनस काय बोलते ते ऍड होते ना. नेक्स्ट dy dx of a raised to x. X raised to log of a raised to x into log x का ये निर्वावर log a to the base e. बेस ई काय करणार नॅचरल लॉग म्हणलं की ऍज इट इज बेस ई असतं. ई काय तर घ्यायची गरज नाही. ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. पार्ट नसतं तर पार्ट काय करण्याचं पुढे आपल्या सगळे फॉर्म्युला हेच वापरायचे आहेत. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स ई रेस टू x झालं. ई रेस टू एक्स इज इक्वल टू सर्वात अवघड जो असेल तो फॉर्म्युला कोणता ई रेस टू एक्सचा. ओके. नेक्स्ट काय असेल 7 डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1 by x. ओके 1 बाय एक्स 1 अपॉन एक्स 1 डिवायडेड बाय एक्स वेगवेगळे सांगा म्हणजे जास्त वाटतात फॉर्म्युले. त्यानंतर नेक्स्ट 8 नंबर हे झालं सिंपल झालं. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स cos x. पार्ट आहे तुमचा करेक्ट. नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स -sin x. साइन एक्स करेक्ट. नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ tan x Square square x dy dx of cot x minus cos cosec square x. Next dy dx of cot tan cot sec x Sec x into tan x correct. 11 dy dx of cosec x cosec x into cosec x into cot cot x correct. Otherwise if a derivative starting from c then it's a derivative in negative sign. okay, जब स्टार्ट सी से हो रहा है तो इसका मतलब उसका डेरिवेटिव क्या होगा निगेटिव होगा. इससे आप निगेटिव का कन्फ्युजन नाही होगा आपके पास. जेव्हा तुम्ही डेरिवेटिव फाइंड करता तेव्हा सी जर असेल स्टार्टिंगला तर तिथं जर डेरिवेटिव येणार आहे तो काय असणार आहे मायनस असणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्हचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. जे सी ने स्टार्ट होतं आता सी ने स्टार्ट आहे निगेटिव्ह आहे सी ने स्टार्ट आहे निगेटिव्ह आहे सी ने स्टार्ट आहे काय निगेटिव्ह आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट डेरिवेटिव्ह ऑफ साइन कॉस एकत्र आहेत ना त्यांचे पेयर तयार करा. साइन आणि कॉसच्या बाहेर जात नहीं डेरिवेटिव. उसके बाद tan और sec चेंज करो. sec और tan में दोनों में से जो डेरिवेटिव रहता है वो सेम रहता है उनका. मतलब सेम मतलब कैसे tan का sec में रहता है और sec का tan x में sec x दोनों में ही रहता है उसके बाहर नहीं रहता. वैसे cot और cosec x का भी उनका दोनों का रिलेशन क्या रहता है सेम रहता है. हमें वो मालूम है साइन यहाँ पे देखो वो फॉर्मूले जो है ना साइन स्क्वायर एक्स प्लस कॉस स्क्वायर एक्स इज इक्वल टू 1 1 प्लस tan स्क्वायर एक्स इज इक्वल टू sec स्क्वायर एक्स
त्या फॉर्म्युल्यावरून काय असेल यांचं रिलेशन असतं. ओके, रूट एक्स नाही आहे का सर? हो राहिलाय रूट एक्स आहेत, अजून हा. राहिलेत काय काय. 1/2 रूट एक्स. 1/2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स. रूट एक्स. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यावरून फाइंड करू शकता एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय करून. तरी पण असू द्या, पाहिजे हा पण. 1/x चा. आता काय फाइंड करतो ना आपण, लिहून ठेवा असेल तर लिहून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय तर -1/x². -1/x². कारण मग dy/dx 1/x म्हणजे काय असतं, एक्स रेस टू -1 असतं. ते जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, हा फॉर्म्युला यूज केला, -1 x रेस टू -2 म्हणजे -1/x². नेक्स्ट आहे किती, 13 नंबर ना, 14 आहे, 14 घेऊया. dy/dx ऑफ sin inverse x is equal to 1/√1 -1 प्लस x. 1 - x² असतं. dy/dx ऑफ cos inverse x -1/√1 -x. -1/रूट मध्ये 1 - x². 1/, 1 plus x square. x². 1 plus x² किंवा x² plus 1 -1/1 plus x². नेक्स्ट dy/dx ऑफ sec inverse x 1/, x into √x² -1. x² minus 1. dy/dx of cosec inverse x -1/x² of x² minus 1. एकदा सर्व फॉर्म्युला एकदा चेक करा. झाले, बघितले सगळे फॉर्म्युले परत एकदा बरोबर आहेत ना सर्व? हो सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, एक 4-5.
फाइंड करा डेरिव्हेटिव्ह 2 मिनिटात छोटे छोटे एक्झाम्पल घेऊया थोडंसं रिव्हिजन म्हणून ना टू into e raised to x plus 2 into e raised to e raised to 2x plus 2 a into 2x into log a into log a plus plus 20x. ते कारण हे काय असो आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणलं की मल्टिपल त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे घेताना कसं घ्यायचं ऍक्च्युअल मध्ये हे e raised to 2x ब्रॅकेट मध्ये काय असेल d by dx of 2x सिमिलर तसंच परत काय असणार आहे a raised to 2x log a into d by dx of 2x म्हणजे काय हे 2x इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट आलं पाहिजे ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे एक्झाम्पल मध्ये हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे याचं मल्टिपलला डेरिव्हेटिव्ह इथे काय 10 इन ब्रॅकेट 2x घेतलं की झालंय 20x d by dx of sin 2x plus sin of cos x plus tan 4x काय ते यातला आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणता आहे ओळखायला यायला पाहिजे डेरिव्हेटिव्ह काढता यायला पाहिजे cos 2x into 2 plus cos into bring bracket cos x into minus sin x plus minus x square 4x plus 4x 4 cos 2x in bracket 2 plus sin चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे cos cos ऑफ जसं आहे तसं cos x आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल परत minus sin x प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sec square x sec square 4x sec square 4x into काय असणार आहे cos 4x plus tan of 4x plus 3 Minus sin 4x into minus 4 4 sin x into plus square 4x plus 3 minus sin sin 4x 4x into 4 plus plus x square x square 4x plus bracket में 4x plus 3 into 4. into 4 ठीक आहे तुम्ही परत 4 इथं घेतलं तर चालतं मल्टिपल ओके जमते काय हे काय अडचण नाही ना याच्यामध्ये त्याला कसं म्हणायचं कॉम्पोजिट Hello, sir. फंक्शन्स म्हणायचं हा बोला हॅलो हा 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 सर ते दुसऱ्या गणितात सर कॉस आणि कॉसचा अँगल कॉस एक्स आहे ते कॅन्सल होत नाही का नाही 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 ते कॉस इनवर्सला कॉस असेल तर कॅन्सल होतं ते मग असं तसंच राहतंय का ते हा हायच राहतं कारण हे इथला जो हा कॉस एक्सचा तो काय त्याचा अँगल आहे हा अँगल त्यामुळे हे जर असं बी होत नाही कॉस स्क्वेअर एक्स पण होत नसते हायच राहतं कॉस ऑफ कॉस एक्स हा जर हे कधी असेल बघा कॉस इनवर्स ऑफ जर कॉस एक्स असेल तर ह्या कॉसला हे कॉस कॅन्सल होतं पण जर असं असेल कॉस ऑफ कॉस एक्स तर ते ॲज इट राहतं त्यामुळे काही चेंज होत नाही ते मल्टिप्लिकेशन होत नाही कॅन्सल होत नाही काय नाही हायच राहतं ते दिसायचं
चालेल. नेक्स्ट रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय गरज नाही बरं, तुम्हाला माहितीच पाहिजे. माहिती आहे ना सर्वांना रूल्स वगैरे सर्व काय. डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस ऑर मायनस फी काय असतं. डी यू बाय डी एक्स प्लस ऑर मायनस डी व्ही बाय डी एक्स. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन रूल. नेक्स्ट डी बाय डी एक्स ऑफ यू फी काय असतं. UV into dV by D. V into du by d. into du by dx. यू इंटू फिल म्हणतो आपण याला. प्रोडक्ट रूल असेल. प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. यू फी डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही इज इक्वल टू यू डॉट डी व्ही बाय डी एक्स प्लस फी डॉट डी यू बाय डी एक्स. त्यानंतर थर्ड डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू V into du by dx. minus u into dv by dx divided by b square. dv by B dx upon v square. ओके. आणि अजून एक कोणता असतो चेन रूल एक असतो. ओके. चेन रूल तर आपण काही गरज नाही, कॉम्पोजिट फंक्शन आपण घेतोच ते ऍक्च्युअली मध्ये, त्यामुळे काही गरज नाही. नेक्स्ट घ्या सक्सेसिव्ह डिफरेन्शिएशन. But successive differentiation point the next point successive differentiation. Successive differentiation. लक्ष अगर तो फक्त डेफिनेशन अपन बघूया, नेक्स्ट लेक्चरला लिहून घेऊया डेफिनेशन काय आहे. ठीक है, तो यहाँ पर डेफिनेशन देखते हैं हम क्या हो सक्सेसिव डिफरेंशिएशन की. उसके पहले मैं थोड़ा सा प्रेजेंट लेता हूँ. वन मिनट में प्रेजेंट लेता हूँ. Let y is equal to f of x be the differentiable function. If it's a first derivative is nothing but क्या होगा यहाँ पे, इसका फर्स्ट डेरिवेटिव क्या होगा, dy by dx. The derivative of y with respect to x याला काय म्हणतो आपण, is called first order derivative of y. It is written as dy by dx असेल. It is also written as a f dash of x y dash of x किंवा आपण याला आपण y1 पण म्हणतो. ओके, दिस is काय फर्स्ट डेरिवेटिव ऑफ y with respect to x. Second again with respect to y again with respect to x second derivative.
हा काय झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ आय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट काय असेल सेकंड डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट दिस फंक्शन अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार dy बाय d2y बाय dx स्क्वेअर. आपण कसं म्हणतो d2y बाय dx स्क्वेअर एफ डबल डॅश ऑफ एक्स त्यानंतर y डबल डॅश ऑफ एक्स असेल y2 असेल y सेकंड असेल म्हणजे असेल आपण काय सेकंड डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली अँड ऑन टेक nth डेरिव्हेटिव्ह nth डेरिव्हेटिव्ह. nth डेरिव्हेटिव्ह काय असणार dny अपॉन dx रेस टू n f रेस टू n ऑफ x असेल y रेस टू n ऑफ x असेल किंवा yn असेल किंवा हे अजून ह्याच्यामध्ये कोणतं राहिलं बघा d कॅपिटल d म्हणतो आपण ह्याला. हा काय असेल डी स्क्वेअर असेल. हा काय असेल डी रेस टू n असेल d1 d2 d रेस टू n. ओके and this process is called successive differentiation. If we find the derivative with respect to 1 time 2 time 3 time up to n time, this process is called successive differentiation. हम ये जो डेरिवेटिव फाइंड करते हैं ना हायर डेरिवेटिव उसे हम क्या कहते हैं सक्सेसिव डिफरेंशिएशन. हॅलो सर. हा बोला. सर ते y डॅश ऑफ एक्स नाही तिथं फक्त y डॅश असणार ना. आपण y डॅश पण घेऊ शकतो आणि y डॅश ऑफ एक्स y डॅश ऑफ फंक्शन ऑफ एक्स आहे ते काय अडचण येत नाही. ओके आपण सर. देऊ शकतो काय अडचण नाही. तुम्ही y डॅश पण घेऊ शकता असं फक्त y डॅश असेल तरी चालेल. आता y1 ऑफ एक्स पण लिहू शकतो. आपण यूज करताना हेच यूज करणार आहे y डॅश यूज करणार y डबल डॅश वगैरे. पण ऍक्च्युअली मध्ये असताना काही फंक्शन असतं तो y डॅश ऑफ एक्स. आता आपण काय काय ठिकाणी एफ डॅश पण म्हणतो फक्त एफ डॅश लिहितो तिथे याचा अर्थ एफ डॅश ऑफ एक्स पण असतोच. ब्रॅकेटमध्ये एक्स असतात कारण ते फंक्शन विथ रिस्पेक्ट टू जर एक्स असतं ते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. ओके सर. ओके ठीक आहे आपण नेक्स्ट पार्ट नेक्स्ट लेक्चरला घेऊया. गुगल फॉर्म टाकायचा. हा गुगल फॉर्म मी Assignment आता तयार करतो आणि पाठवतो. आता जे आपण उद्या लिहून घेऊ उद्या लिहून काढूया जे राहिले ना ते लिहून काढू उद्या. गुगल फॉर्म मी तयार करतो आणि पाठवतो. तुम्हाला जे सांगितलं PDF सांगितलेत ते आजच्याच कम्प्लीट करा आणि आज सबमिट करा. मॅट्रिक्स मी किती सांगितलेत 40 MCQ सांगितलेत ना कारण आपल्या ह्याच्या पुढचा पार्ट लगेच घ्यायचा आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये जे इस चैप्टर के जो nth डेरिवेटिव है टोटल 6 होंगे 6 या 10 होंगे उसमें जो है ना सब आपको प्रैक्टिस करना है उसका भी 10 टाइम्स एक एक को लिखना है वो फॉर्मूला जो है ना क्योंकि फॉर्मूले बहुत लेंदी है. उतनी इजी फॉर्मूला नहीं है nth डेरिवेटिव के और उस फॉर्मूले पे सब डिपेंड है. अगर फॉर्मूला आपको आएगा तब भी आपको आंसर मिलेगा नहीं तो नहीं मिलेगा. आप उसको फाइंड नहीं कर सकते. आप जैसे हम डेरिवेटिव निकालते हैं ना उसका फॉर्मूला यूज करके सिंपल रहता है ना डेरिवेटिव. आपने अब निकाला cos ऑफ cos 2x वगैरह और सिंपल था. हमें अब क्या करना है उसका nth डेरिवेटिव निकालना है तो वो nth प्रोसेस करके आपको नहीं मिलेगा वो तो उसके लिए डायरेक्ट स्टैंडर्ड ऑफ फॉर्मूला नो फॉर्मूला अप्लाई करना होगा और इसलिए वो फॉर्मूले आपके याद होने चाहिए. ते तुमचे फॉर्म्युले पार्टच पाहिजेत. पार्ट असेल तरच होणार आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला तुम्ही कमीत कमी 10 वेळा लिहून काढा. जर तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची असेल तुम्ही 20 वेळा लिहून काढू शकता. काय नाही काय प्रॉब्लेम नाही. लेक्चर चालू असताना तुम्ही लिहून काढू शकता. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहील. फक्त वाचून पाठ करून करून तर होणार नाही. तर 4-5 वेळा लिहून काढा पाठ होऊन जाईल. ओके ठीक आहे आपण स्टॉप करूया. मी लेक्चर अपलोड करतो लगेच. अटेंडन्स पण आपण घेऊया. काही जण ॲब्सेंट आहेत. एक कोण आता वाढलाय